या वर्षी थंडी खूप जास्त आहे. होय महाराज, अहो आजकाल लोक घराबाहेर पडायलाच तयार नसतात. लोकांना काम तर करायलाच हवं, थंडी असो वा नसो. बरोबर आहे तुमचं, पण जेव्हा थंडी खूप वाढते ना तेव्हा पुष्कळशा लोकांना घरीच राहायला आवडतं. हो, या पाण्याचा तर बर्फच झालाय. तुमचं बरोबर आहे लालाजी, इतक्या थंडीत कोण बाहेर पडेल. क्षमा असावी महाराज, पण मला नाही असं वाटत. बिरबल, आपल्याला नेहमीच आमच्या विरुद्ध जाण्याची आवश्यकता नाही. क्षमा असावी महाराज, मला आपलं म्हणणं खोडायचं नव्हतं, परंतु अशीही माणसं आहेत जी अत्यंत कठीण परिस्थितीतही कठोर मेहनत करायला तयार असतात. आपलं म्हणणं आहे की पैशाकरता काहीही करणारी माणसं आहेत. होय महाराज, मला अगदी हेच म्हणायचं होतं. मला आपलं म्हणणं नाही पटत. कुठलाही मनुष्य पैशासाठी मर्यादेबाहेर नाही जाऊ शकत. आपलं म्हणणं बरोबरच आहे महाराज, मलाही असंच वाटतं. महाराज, आपल्या राज्यात असेही लोक आहेत की जे परिस्थितीमुळे थोड्याशा पैशाकरिता अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जायला तयार असतात. तर मग तुम्ही तुमच्या म्हणण्याला सिद्ध करून दाखवू शकता. तुम्ही अशा माणसाला आणू शकता जो रात्रभर या थंड पाण्यात उभा राहू शकेल. आम्ही त्याला बक्षीस म्हणून 10 सोन्याची नाणी देऊन टाकू. होय महाराज, मला खात्री आहे इतक्या कमी मोबदल्यातही कोणी ना कोणी हे काम करायला तयार होईलच. या गोष्टीवर विश्वास ठेवणं केवळ अशक्य आहे. मला तर शंकाच वाटते. एक तर कुठलीही व्यक्ती पाणी किती थंड हे कळल्यावर या गोष्टीला तयारच होणार नाही, आणि दुसरं, एखादा मूर्ख या गोष्टीला तयार झाला तरी सकाळपर्यंत वाचणारही नाही तो महाराज. महाराज, मला पूर्ण खात्री आहे की मी अशा माणसाला आजच शोधू शकतो. ठीक आहे, मग आपणच अशा माणसाला शोधून का नाही काढत? शोधा आणि सिद्ध करा. याचा निर्णय आजच होईल. मला खात्री आहे की या वेळेस तरी तुम्ही खोटे ठराल. महाराज, मी आजच अशा माणसाला शोधून सायंकाळी दरबारात हजर करतो. महाराज, आपल्या आव्हानाचा स्वीकार करणारा माणूस मला सापडला आहे. परवानगी असेल तर त्याला आत बोलावलं जावं. अरे वा, या माणसाला मला भेटलंच पाहिजे. बिरबल, त्याला बोलवा. गंगारामने हजर व्हावं. नमस्कार महाराज. बिरबलाने तुला काय करायचं ते समजावून सांगितलंय? होय महाराज, मला पूर्ण रात्र बागेतील तलावात उभं राहावं लागणार आहे. तुला भीती नाही वाटत की तलावात उभं राहून तुझा जीवही जाऊ शकतो? तुला या थंडीची काही कल्पना आहे की नाही? महाराज, मला माहित आहे की तलावातलं पाणी किती थंड आहे. केवळ 10 सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात हे करणं निव्वळ मूर्खपणा आहे. बिरबल, याच्यावर नजर ठेवण्याकरता 2 सैनिक पहाऱ्यावर असतील. आजची रात्र हा आमचा पावडा आहे, याची उत्तम बर्दास्त ठेवण्यात यावी. आम्ही तुम्हा दोघांना सकाळी भेटू. बादशाह अकबर जिंदाबाद. मग सांग बिरबल, काय हाल आहेत आपल्या माणसाचे? महाराज, तो बाहेरच उभा आहे. आपण त्यालाच विचारावं. गंगारामने हजर व्हावं. नमस्कार महाराज. आम्हाला सांग, कशी होती तुझी रात्र? खूपच खडतर होती महाराज. मी देवाच्या कृपेनंच यातून वाचलो. तुझं म्हणणं आहे की संपूर्ण रात्र तू तलावात होतास? माझा विश्वासच नाही बसत. हे खरं आहे महाराज, हे शिपाईच याला साक्षीदार आहेत. खरं सांगा, हा माणूस संपूर्ण रात्र तलावात होता? होय महाराज, सकाळ झाल्यावरच हा पाण्यातून बाहेर निघाला. आम्ही दोघे त्याच्यावर नजर ठेवून होतो. मला यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय. कसं केलंस तू हे? संपूर्ण रात्र वेळ घालवायला तू काय केलंस? खरं तर महाराज, सुरुवातीला खूपच त्रास झाला. थंडीनं पूर्ण शरीर आखडलं होतं. मग तलावाच्या किनारी असलेल्या एका दिव्याकडे बघत राहिलो आणि पूर्ण रात्र त्याकडे बघत आणि देवाचं नाव घेत घालवली. हा, समजलो.
तर हे गुपित आहे. तर तुला त्या दिव्यातून उष्णता मिळत होती म्हणून तू इतका वेळ त्या थंड पाण्यात उभा राहू शकलास. नाहीतर असं करणं तुला अशक्यच होतं. पण महाराज, तुझी हिंमत कशी झाली आम्हाला फसवायची. तरीही आम्ही तुला शिक्षा नाही देणार. आम्हाला कळतं की हे किती कठीण होतं, पण बक्षीस विसरून जा. पण महाराज मी बस, खूप झालं. आम्हाला काही ऐकायचं नाही. शिपायानो, या माणसाला बाहेर घेऊन जा. बिरबल, या खेपेस आपल्याला हार पत्करावीच लागेल. आपण खोटे ठरला आहात. आपल्या विरोधात गेल्याबद्दल मला माफ करावं महाराज. ठीक आहे बिरबल, सगळे कधी ना कधी चुका करतातच. पुढे जाण्यासाठी आम्हाला वाटतं आपण आज इराणच्या बादशाच्या भेटीसाठी निर्णय घेणार होतो. आपल्याला काही सुचवायचं आहे? महाराज, मला क्षमा करावी, पण घरच्या काही समस्यांमुळे मलाही घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी. मी ते काम संपवून दुपारी लवकरच आपल्या समोर दरबारात हजर होतो. जरूर बिरबल, आपण जाऊ शकता, पण लवकर परत या. बिरबल कुठं आहेत? अजून घरना आले नाहीत? नाही महाराज, अजून परतले नाहीयेत ते. त्यांना बोलवायला कुणाला पाठवावं का आम्ही? एका शिपायाला पाठवा आणि त्यांना लवकर दरबारात हजर व्हायला सांगा. मला शहाच्या बक्षिसावर निर्णय घ्यावा लागेल, तोवर दुसरं काही काम बघा. महाराज, यंदा देशभरातून जो कर गोळा केलाय त्याची रक्कम आहे. नमस्कार महाराज. बिरबलनी सांगितलंय की ते जेवत आहेत आणि जेवण झाल्यावर ते दरबारात आपल्या समोर हजर होतील. आज बिरबलानं झालंय तरी काय? इतक्या उशिरात ते कधी जेवत नाहीत. तुम्ही अजून एक घोडा घेऊन त्यांच्या घरी जा. त्यांना सांगा लवकरच दरबारात हजर व्हा. तू एकटा का आलास? बिरबल कुठं आहे? त्यांना बरोबर का नाही घेऊन आलास? महाराज, मी आपला संदेश घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो, पण बिरबलजी जेवण तयार करत होते आणि त्यांनी आपला करता निरोप दिलाय की ते झाल्यावर दरबारात हजर होतील. आम्हाला वाटतं की स्वतः जाऊन पाहावं लागेल बिरबल काय करतायत. आम्ही आत्ताच त्याच्या घरी जातो. नमस्कार महाराज, बादशहांचा विजय असो. आपलं स्वागत असो महाराज. जर माझ्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास झाला असेल तर मी आपली माफी मागतो. काय चाललंय बिरबल? शिपाई म्हणाले की आपण जेवत आहात आणि हे सगळं काय चाललंय काय? महाराज, ती जी वर हंडी टांगलेली दिसते ना, त्यात माझं भोजन आहे. मी खिचडी बनवतोय, पण काय करू ती अजून तयारच नाही झाली. बिरबल, आपण ठीक आहात ना? आगीपासून इतक्यावर हंडी टांगून खिचडी शिजणार तरी कशी? महाराज, मला नाही वाटत माझी यात काही चूक आहे. का नाही शिजणार? हंडी सरळ आगीच्या वर टांगलेली आहे. बिरबल, आपलं डोकं फिरलंय का? जेवणाला जोपर्यंत आस मिळणार नाही तोपर्यंत ते शिजेल कसं? आणि जर हंडी आगीपासून इतक्या वर ठेवली तर आस मिळेल कशी? महाराज, मी असा विचार केला की गंगारामला दूरच्या एका देव्यानी उष्णता मिळू शकते, तर आगीपासून थोड्याच वर टांगलेली खिचडी का शिजू शकत नाही बरं? अच्छा, आम्हाला आपलं म्हणणं समजलं. ठीक आहे, तुम्ही जिंकलात. आपल्या माणसाला घेऊन लवकर दरबारात हजर व्हा, त्याला बक्षीस नक्की मिळेल. आपले शतशः धन्यवाद महाराज. धन्यवाद महाराज. आणि बिरबल, हे आपल्या करता एका बादशाला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी मोठी हिंमत असावी लागते, आणि ती दाखवताना तुम्ही जो रस्ता निवडलात तो मोठा छान होता. शाबास. चतुर बिरबल जिंदाबाद, बादशाह अकबर जिंदाबाद. चतुर बिरबल जिंदाबाद, बादशाह अकबर जिंदाबाद. धन्यवाद महाराज.